नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा रूपांतरण हा टॉपिक अभ्यासणार आहोत. ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण. आता एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये. आता जर आपण हे ऊर्जा रूपांतरण बघितलं तर त्यासाठी मेन सोर्स महत्त्वाचा आहे. यासाठी लागणारा आपल्याला सनचा जो मेन सोर्स आहे हा एनर्जी फॉर्मेशनसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे शॉर्टमध्ये एनर्जी इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम टू अनादर, अशा ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. मग सन इज द मेन सोर्स ऑफ ऑल द फॉर्म्स ऑफ एनर्जी. सूर्य हा सर्व ज्या काही एनर्जी आपण जे बघणार आहोत त्यांचा मेन स्रोत आहे. तर अशाच प्रकारे डायग्राम बघा, 11.9ची जी डायग्राम आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सन दाखवलेला आहे, क्लाउड, जे काही वेगवेगळे आपल्याला तिथे चित्र दिसत आहे तर त्यानुसार ट्रान्सफॉर्मेशन एनर्जीचं कसं झालं आहे. तर बघा, एक इथे जे आपल्याला जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये जे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ झाली, मग वाफेचे ढग झाले, त्याच्यापासून पाऊस पडतो, पाणी नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठते, धरणाचे पाणी उंचावरून पडत असल्यामुळे त्याची स्थितीज ऊर्जा तिथे असते आणि नंतर ते स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि ते जनित्र जे दाखवलेलं आहे, टर्बाईट जे दाखवलेलं आहे, तिथून ते एनर्जी तिथे निर्माण होते आणि जे विद्युत ऊर्जा आहे त्या विद्युत ऊर्जेची निर्मिती होऊन त्याचे रूपांतर विविध ऊर्जेमध्ये होताना आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी असेल तर ती आपण टी व्हीसाठी वापरतो, मिक्सर, कुकर, हे जे लॅम्प, हे जे वेगवेगळे डायग्राम दाखवलेले याच्यासाठी आपण ते वापरू शकतो. म्हणजे रोजच्या वापरामधील जे आपले वेगवेगळे जे उपकरण आहे त्या उपकरणांसाठी जी इलेक्ट्रिसिटी लागते ती आपण इथून निर्माण करून सुद्धा वापरू शकतो. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी मीन्स हे जे दाखवलेलं आहे बघा, in the source of water cycle, water evaporates due to the heat of the sun. This water vapor forms clouds that give rain. Rainwater flows into rivers and its stored is reservoir on dam. These are at height and therefore their water has potential energy. जे आपण शिकलो पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी, की जे स्थितीज ऊर्जा इथे असते त्याला पोटेन्शियल एनर्जी आपण म्हणतो. विच इज ट्रान्सफॉर्म इंटू कायनेटिक एनर्जी ॲज द वॉटर फॉल्स डाऊनवर्ड्स. व्हेन द वॉटर फॉल्स ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाईन, त्याला जनित्र आपण म्हणतो. कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफर टू टर्बाईन. द टर्बाईन रोटेट्स producing electrical energy. This electricity gets transferred into various other forms of energy. Electrical energy is used in our houses for various purposes. It is transferred into light energy on lightning a bulb into kinetic energy, on starting a fan into sound energy while playing a music system, and into heat energy in an oven. This is thus we see that we are indirectly utilizing nothing but solar energy in all these transformation of energy. In the other words, the sun is the most important source of all energy. तर बघा, इथे हे सर्व जे वाचन केलं त्यामध्ये सन हा मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे सर्व एनर्जीचा, म्हणजे प्रमुख स्रोत आहे सर्व ऊर्जांचा. जी काही असेल, कन्व्हेन्शनल एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, जी टायडल एनर्जी असेल, विंड एनर्जी, ह्या ज्या वेगवेगळ्या एनर्जींचा स्रोत कोण आहे मेन, तर तो आहे सन. मग यासाठी सूर्य हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे, आपल्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता पुढे आहे एनर्जी रिसोर्स म्हणजे ऊर्जा स्रोत. आधी काय बघितलं आपण, ऊर्जेचे रूपांतरण. आता स्रोत म्हणजे ही जे स्रोत आहे की आपल्याला कुठून कुठून ही एनर्जी मिळते. मग अशा प्रकारचे जे एनर्जी रिसोर्स आहे, ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग युसेज
of energy resource, there is a danger that the limited reserve of coal, petrol, diesel, crude oil and natural gas. Crude oil म्हणजे खनिज तेल आणि natural gas म्हणजे नैसर्गिक वायू will give exhausted. Therefore, it will be better to use alternative and supplementary source instead of the conventional ones. आता सुरुवातीला कन्व्हेन्शनल म्हणजेच काय आणि नॉन कन्व्हेन्शनल. आता यामध्ये ऑर शब्द दिलेला आहे. कन्व्हेन्शनल एनर्जीला आहे नॉन रिन्युएबल आणि नॉन कन्व्हेन्शनल आहे रिन्युएबल. कन्व्हेन्शनल पारंपरिक स्रोत किंवा अनवीकरणीय स्रोत, जे आपण त्याचा वापर आपण करतो. शतकानुशतके मानव ज्या ऊर्जांचा वापर करत आलेला आहे म्हणजे पारंपरिक स्रोत त्याला आपण म्हणतो. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक स्रोत. या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता, पण आता आपण त्याचा आपल्या ॲडजस्टमेंटनुसार त्याचा वापर करतो. म्हणजे ते जे आहे की एनर्जीचे स्रोत आहे ते पुन्हा पुन्हा वापरले जातात, त्याला आपण नवीकरणीय स्रोत किंवा रिन्युएबल स्रोत असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी असेल, टायडल एनर्जी किंवा विंड एनर्जी असेल. हे जे एनर्जीचे प्रकार आहे हे सर्व नॉन कन्व्हेन्शनलमध्येच म्हणजेच रिन्युएबलमध्ये मोडतात. तर या सर्वांचा अभ्यास आपण इथे करू. एनर्जी रिसोर्स, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासमोर वाढती लोकसंख्येचा जो मोठा प्रश्न आणि यांच्यासाठी किंवा वाढत्या लोकसंख्येसाठी ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर, हे जर आपण लक्षात घेतलं तर पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे जे साठे आहे ते मर्यादित आहे. म्हणजे ते संपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि त्यासाठीच म्हणजे हे जे पेट्रोल, डिझेल आहे हे आपल्याला कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आहे. म्हणजे ते संपून जर गेले तर आपण त्याचा वापर करू शकणार नाही आणि आपण त्याच्याशिवाय तर राहू शकत नाही. बघा आता पेट्रोल तर आपल्याला लागतंच, डिझेलसुद्धा लागतंच. मग हे जर संपले तर ते संपून जाऊ नये त्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर कमीत कमी करायचा आणि ते टिकून राहतील यासाठी जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे त्याचा जे वापर आपण जास्तीत जास्त प्रकारे करायला पाहिजे. मग आपण आज कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स याच्या ज्या 2 डेफिनेशन आहे की कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स इज इन्क्लूड कोल, फॉसिल्स फ्युएल्स सच एज पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस. वी कॅनॉट रिप्लेनिश दीज रिसोर्स. म्हणजे हे अलीकडील काळातील जीवाश्म इंधन ज्याला आपण फॉसिल्स फ्युएल म्हणतो ते जर संपले तर त्याचा वापर आपण म्हणजे त्याची जी गरज आहे ती कशी प्रकारे भागवू शकू. तर त्याच्यासाठी याचा म्हणजे पर्यायी दुसरा स्रोत जो असेल तो आहे रिन्युएबल. वूड अल्सो कॅनॉट बी रिप्लेनिश इझिली. आपण निर्माण करू शकतो का? जर झाड असेल तर आपल्याला ते निर्माण करता येतं का? नाही. पण त्यासाठी सीड्स आपण जर टाकल्या तर नवीन झाड हे उगवू शकतो. पण आपण स्वतः झाड हे निर्माण करू शकत नाही. तर अशा प्रकारे जे काही कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स आहे तर त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणजेच रिन्युएबल. लक्षात ठेवायचं नॉन कन्व्हेन्शनलला पर्यायी ऑर शब्द आहे रिन्युएबल आणि कन्व्हेन्शनलला आहे नॉन रिन्युएबल. जम्पलिंग करायची नाही. नवीकरणीय आणि अनवीकरणीय स्रोत. तर यामध्ये these resources have not been used traditionally. जे पारंपरिकता याच्यात नाही. त्याचं नावच आहे अपारंपरिक स्रोत. म्हणजे not been used traditionally. They are inexhaustible and continuous and can be used in various forms again and again. फर्स्ट आहे सोलार एनर्जी. सर्वांना माहिती असलेली सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ती आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये वापरू शकतो. आणि जे एक्झाम्पल डायग्राम दिलेली आहे 11.10ची सोलार एनर्जीची, तर ते बरेच विद्यार्थ्यांच्या घरी गच्चीवर वगैरे असं सोलार पॅनल असेल
तर ते वापर करायचा आहे. प्रत्येकाला ते शक्य नाही, पण ज्यांना शक्य आहे ते करायला हरकत नाही. तर जी सोलार एनर्जी आहे, हा सोलार एनर्जी म्हणजे नॉन कन्व्हेन्शनलचा भाग आहे. यामध्ये आपण जे वेगवेगळे आहे, सोलार एनर्जी हा पहिला टॉपिक आहे. नॉन कन्व्हेन्शनलचा उपभाग. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. Solar energy is at the root of all energy available on the earth. A variety of devices have been developed for making use of solar energy. For example, solar cooker, solar water heater, solar dryer or solar cell. हे जे सोलारचे उपकरण आहे ते प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे. आपण याच्याशी डिटेल माहिती बघायची आहे नेटवर. In the first 3 devices mentioned above, heat energy obtained from the sun is utilized to cook food. बघा, जे सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर, सोलार ड्रायर हे जे आहे ते आपल्याला चा वापर हा करता येतो. आणि सोलार कुकर आहे ते फूडसाठी त्याचा यूज होतो. हीट वॉटर अँड ड्राय अगेन. इन द सोलार सेल, म्हणजे जे 3 एक्झाम्पल होते त्यासाठी हीट वॉटर आणि ड्राय अगेन. आणि नंतर जो सोलार सेलचा यूज आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सोलार एनर्जी. Solar electric plants have a capacity to produce electricity on a large scale. A solar plant consists of many solar cells. Solar cells म्हणजे विद्युत घट. सोलार पॅनलमध्ये किंवा प्लॅन्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये सौर विद्युत घटे असतात. अशा प्रकारची ही सोलार एनर्जी. याविषयी जास्त माहिती नेटवरून सर्च करून ठेवायची आहे.